करत गावागावातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा पाहूयात गाव तिथे माझा। तब्बल 9 वेळा आमदार राहिलेल्या जळगावच्या सुरेश जैन यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। जळगावात एका कार्यक्रमात बोलताना सुरेश जैन यांनी स्वतःच्या राजकीय संन्यासाची घोषणा केली। जळगावमधील घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना तुरुंगवास भोगावा लागला। न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय। दरम्यान सुरेश जैन यांनी 1980 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवली ते आमदार झाले। त्यानंतर 99 मध्ये सुरेश जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर 2004 मध्ये त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मनगटावरती बांधलं। मात्र राष्ट्रवादीनंतर सुरेश जैन यांनी पुन्हा एकदा सेनेत प्रवेश केला। आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये सुरेश जैन यांनी अनेक मंत्रिपदं भूषवलेली आहेत। सध्या भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी अडचणीत असलेले एकनाथ खडसे यांचे राजकीय वैरी अशी देखील सुरेश जैन यांची ओळख आहे। भीमा नदीच्या पात्रात असलेल्या शेगाव दुमाला गावातील 59 ग्रामस्थांवरती बेकायदा वाळू चोरी प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गावावरती अचानक छापा टाकून वाळू माफियांवरती कारवाई केली होती। यानंतर तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने गावातील वाळू साठ्याचे पंचनामे करून मोठ्या प्रमाणावरती वाळू साठा ताब्यात घेतला होता। या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी गावातील वाळू चोरांवरती गुन्हा दाखल केला आहे। सांगलीतील शिराळा नगर पंचायतीच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी मागे घेतलेला आहे। नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी मागच्या वर्षी सर्वपक्षीय नेत्यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला होता, पण आता हा बहिष्कार टाकणाऱ्या 2 गटांमध्ये फूट पडलेली आहे। बहिष्काराची तीव्रता कमी झाल्याचं त्यामुळे दिसून येत आहे। शिराळा नगर पंचायत निवडणूक यामध्येच पार पडण्याची चिन्ह दिसत आहेत। या निवडणुकीसाठी एकूण 17 जागांसाठी 141 अर्ज दाखल करण्यात आले। मनमाडमध्ये विजेच्या धक्क्याने 6 जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। भगतसिंग मैदानामध्ये इलेक्ट्रिक डीपीशी संपर्क आल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। या घटनेनंतर संतप्त झालेल्या प्राणीप्रेमींनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन महावितरण विरोधात कारवाई करण्याची मागणी केली।